हवेतला उकाडा अजून संपलेला नाही. कोणतंही फ्रूट ज्यूसचं दुकान दिसलं, उसाचा रस मिळण्याचं एखादं गुऱ्हाळ दिसलं, तो बारीकसा त्या मशीनला जोडलेल्या घुंगरांचा आवाज, तो ऐकला की सहज तिकडं पाय वळतात. मग हवेतला उष्मा, सतत काहीतरी पाणी प्यावं, ज्यूस प्यावा असं वाटत राहणं, सहज स्वाभाविक लोक त्या गुऱ्हाळाकडे जातात, त्या ज्यूस सेंटरकडे जातात. आता बरीचशी ज्यूस सेंटर्स अशी आहेत की ज्युसरचे 2 मिक्सर, तो व्यक्ती उभा, एक ग्लासचा ट्रे ज्याच्यामध्ये 10-12 ग्लास, आणि मग इकडून तिकडून लगडलेली सगळी फळं. मोठ्या मुश्किलने बाहेरून तो ज्यूसवाला तुम्हाला दिसतो आणि अगदी जवळ गेल्यावर सुद्धा तो अर्धाच दिसतो तुम्हाला. म्हणजे त्याचं तुम्हाला छातीपर्यंतच शरीर दिसतं. अशाच एका ज्यूस सेंटरमध्ये ज्यूसमध्ये नको ते मिक्स करून, आता नको ते तिथं मी शब्द का वगळला तुमच्या लक्षात येईल, आणि तो ज्यूस दिवसभर लोकांना पाजत होता. आता कोणाच्याही चेहऱ्यावर कपाळावर लिहिलेलं नाही आहे की त्याच्या डोक्यात जिहादी विचार आहेत, की तो असं वाईट कृत्य करतोय, असं आपल्याला कोणाकडे बघून ओळखता येत नसतं. आता असाच काहीसा प्रकार भरतपूर डिस्ट्रिक्ट, नबदई गाव या ठिकाणी घडला आहे. असाच किस्सा राजस्थान, भरतपूरपासून साधारणत 32 ते 36 किलोमीटरवरती हे गाव आहे. त्या दुकानामध्ये उसाचा रस पण मिळतोय आणि फळंसुद्धा विकायला ठेवली आहेत. अननस, मोसंबी, संत्री अशी मस्तपैकी ट्रेमध्ये मांडून ठेवलेली आहेत आकर्षकरित्या, आणि साईडला उसाचं गुऱ्हाळ पण त्याच दुकानात सुरू आहे. नॅचरली राजस्थान म्हणजे आपल्यापेक्षा टेम्परेचर जास्त असलेला भाग. गुऱ्हाळाकडं अनेक लोकांचे पाय वळत आहेत. तशी तिथं बसायला जागा नाही आहे. म्हणजे उभ्या उभ्या लोक उसाचा रस पित आहेत, काही फळं विकत घेत आहेत आणि पुढे जात आहेत. परंतु एका आपल्या हिंदू व्यक्तीच्या हे लक्षात आलं की इथं कशी जिहादी प्रवृत्तीने ही 2 पोरं वावरत आहेत. उसाचा रस काढताना लिंबू तर टाकतायत, पण ज्या पातेल्यात रस जमा होतोय ते पातेलं कुणालाही दिसत नाही. ज्या पातेल्यात बर्फ ठेवलाय त्याच्यात अजून काय ठेवलंय हे कोणालाही कळत नाही. आणि याच गोष्टींचा फायदा घेत ते बर्फाचं पाणी किंवा ते बर्फाचे तुकडे हे मांसावरून गेले पाहिजेत. म्हणजे तो रस ठेवलेल्या मांसावरून भ्रष्ट होऊन लोकांच्या ग्लासमध्ये गेला पाहिजे. आता जे लोक शाकाहारी आहेत, उद्याची आता एकादशी पाळणारे काही आपले हिंदू लोक असतात, एकादशीला उपास करतात. उपासाला फळांचा रस चालतो म्हणून जर ते गेले तर झाली ना हो त्यांची एकादशी भ्रष्ट. ज्या व्यक्ती संपूर्ण शाकाहार अवलंबतात, मांस कोणतंही असो निषिद्ध मानतात, साधं सरळ आयुष्य जगणारी काही मंडळी असतात, त्यांचासुद्धा उसाचा रस जर अशा मांसाच्या तुकड्यावरनं येऊन त्यांच्या ग्लासमध्ये पडत असेल तर मग भ्रष्ट झाली नाही लोक. त्या जिहाद्यांचा जो काही मनातला एक मनसुबा आहे की हर काफिर को
भ्रष्ट कर दो, हर काफिर को गोमांस खिलाओ. आता ते जर गोवंशाच्याच एखाद्या जनावराचं मांस असेल तर किती मोठ्या प्रमाणात ही लोक आपल्या आस्थेशी खेळतायत हे सिद्ध होतं. अर्थात आता ते मासेचे तुकडे वगैरे क्लिपमध्ये दिसत आहेत, पण ते ॲनालिसिस केल्याशिवाय ते नक्की कोणत्या जनावराचं मांस आहे हे आपल्याला आम्हाला सामान्य माणसांना सांगणं कठीण असतं. आणि जरी ते अगदी शिक्कामोर्तब करून खूप मोठ्या ठणकावून सांगायचं झालं तरीसुद्धा आपल्याकडं तो मांस चेक केल्याचा एक कागद हवा आहे, तो रिपोर्ट हवा आहे. मांस कुठल्याही प्राण्याचा असो, भले ते बोकडाचा असो, शेळीचा असो, गाईचा असो, बैलाचा असो, म्हशीचा असो, उंटाचा असो, काही असो, पण ते मांस आहे ना. ज्या लोकांना हे निषिद्ध आहे, उसाचा रस तो सुद्धा मांसाच्या तुकड्यांवरनं येणार आणि मग तो तुमच्या ग्लासमध्ये येणार, हे ऐकायलासुद्धा किती विचित्र वाटतं. जेव्हा हे याची देही याची डोळा पाहून त्या दोन्ही मुलांना राजस्थानमधल्या काही लोकांनी प्रसाद दिला तेव्हा सगळ्या एरियामध्ये या गोष्टीची बोंबाबोंब झाली. आणि मग हळूहळू त्या गुऱ्हाळाच्या भोवती यांची जिहादी प्रवृत्ती कायमची नष्ट केली पाहिजे असा सूर लावत गर्दी गोळा होऊ लागली. पण हे वारंवार का घडतंय? आज या राजस्थानमध्ये इतकी पराकोटीला का बरं ही जिहादी प्रवृत्ती चालली आहे? मग हे उघडकीस आलेलं एक ठिकाण आहे, अशी उघडकीस न आलेली किती ठिकाणं असतील? म्हणूनच आपल्या कित्येक हिंदू लोकांनी कित्येक दुकानांमध्ये गेल्यावर पहिल्यांदा QR कोड स्कॅन करणं सुरू केलं आहे. कारण दुकानाचं नाव असतं दत्त प्रसन्न फळ विक्रेता, आणि QR कोड तुम्ही स्कॅन करता तेव्हा कळतं कोणीतरी अब्दुल रशीद नामक व्यक्ती हे दुकान चालवते आहे. मोरया गोसावीच्या ठिकाणी संकष्टी चतुर्थीला चिंचवडसारख्या भागात संकष्टी चतुर्थीची गणपतीला येणाऱ्या जाणाऱ्यांची भक्तांची गर्दी असते म्हणून काही वस्तू विक्रीला ठेवलेल्या असतात. असंही निष्पन्न झालं आहे की जर पाकिस्तान आणि इंडियामध्ये कोणताही व्यापारी करार नाही, तिकडची बेडशीट्स आज चिंचवडसारख्या मोरया गोसावीच्या मंदिराच्या आसपास छोटीशी बाजार जो भरतो त्या ठिकाणी काही विक्रेते येऊन चादरी विकतायत. ती चादर एका आपल्या हिंदू स्त्रीने परचेस केली आणि घरी गेल्यावर वापरण्याच्या आधी वॉशिंग मशीनमध्ये टाकली. ती वाळत घालताना तिला एक त्याला चिटकवलेलं लेबल दिसलं आणि त्याच्यावरती लिहिलेलं बघून ती चाट पडली. ते बेडशीट मेड इन पाकिस्तान असं दाखवत होतं. मग जर व्यापारी करार असे झालेले नसतानासुद्धा हा माल येत असेल तर मग नक्की हा माल कोण मागवतं? तिथल्या लोकांना कोण जगवतं आहे आपल्या इथं राहून? आपण सरकारने दिलेलं फुकटचं अन्न खाऊन आपल्या इथल्या लोकांच्या अन्नात कोण माती कालवतं आहे? हा सुद्धा आता संशोधनाचा विषय आहे. आता माणसाने जागरूक राहायचं म्हणजे किती ठिकाणी जागरूक राहणार? तरीही हा जो काही गुऱ्हाळात एक निंदनीय प्रकार दिसून आला आहे, हाच प्रकार इतर ठिकाणी कुठे दिसतो का? अशा जागरूकतेने सगळ्या नागरिकांनी थोडे दिवस राहिलेला हा उन्हाळा थोडा जागरूक राहून सहन करा, इतकंच आवर्जून सांगण्यासाठी हा व्हिडिओ. जिहादी प्रवृत्ती ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती ज्या ज्या मनात आहे त्या त्या मनातनं ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. समजा मनातून नाही ठेचता आली आपल्याला त्यांच्या, तर मग त्यांना ठेचण्याशिवाय पर्याय नाही, हे सुद्धा प्रत्येकाने मनात घेतलंच पाहिजे, मनावर घेतलंच पाहिजे. जय हिंद, जय भारत.